हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आय होप सगळे छान असाल. आम्हीही मस्त आहोत. साहेब आज आमचे डॉलीला भेटायला गेलेले आहेत पुण्याला. म्हणजे पेरेंट्स मीटिंग होती आणि मी गेलेली नाही आहे कारण मी चाललेले आहे गावी. नवीन बॅग आणली मी काल डीमार्टमधून. काल छान अशी बालुशाही बनवली आणि डॉलला थोडी पाठवली कारण तिनंच खूप जिद्द केली होती मला की दिवाळीमध्ये बनव, पण दिवाळीमध्ये मला काय बालुशाही बनवायचं जमलं नाही. आणि मग यावेळेला त्याला आता म्हटलं सुट्टी आहे, तिला पाहिजे होती म्हणून मग हे जाणारच होते म्हणून मग पाठवली त्यांच्याबरोबर बनवून तिला. आणि आवडली पण तिला. तिनेच फोन केलेला आणि मी चाललेले आहे गावी. तर गावी चालले आहे मी लग्नासाठी आणि रिझर्वेशन केले मी काल तात्काळमध्ये जाऊन, कारण की रिझर्वेशन बिलकुलच नव्हतं. आता सॅटर्डे संडे आणि निवडणुका पण आल्यात ना आता ह्या 2 तारखेला, त्यामुळं की नाही अजिबात सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या आहेत पण रिझर्वेशन नाही ट्रेनचं वगैरे. मग म्हटलं आता काय करावं म्हणून मग तात्काळमध्ये गेले आणि रिझर्वेशन परवा करून आले मी जाऊन. म्हणजे कालच केलं. ते दुसऱ्या दिवशीचं आदल्या दिवशी करायला लागतं ना तात्काळमध्ये, ते करून आलेले आहे. आणि मी एकटीच चालले बरं का लग्नाला तर पोरं नाहीत काही नाही, त्यांना सुट्टी नाही आहे, त्यामुळं म्हटलं मी जाते. असं पण आपण असं जायला पाहिजे ना आपल्या जवळच्या असलेल्या लग्नांना, नाही तर मग आपल्या मुलांच्या लग्नाला कोण येणार असं सुट्टी नव्हती आणि जायचं काही मनात पण नव्हतं. पण दादा खूपच लागले की ये 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 अगं म्हणून. आणि त्या काका काकूंनी पण फोन केलेला म्हणून चाललं आहे. म्हणजे माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि माझ्या वर्गमित्राच्या का मुलीचं पण लग्न आहे. अशी 2 लग्न आहे. ते दोन्ही लग्न एकाच आठवड्यात आहेत, त्यामुळे मी ती अटेंड करून येणार आहे. चला मंडळी जाऊया. वाजलेले आहेत घड्याळामध्ये बरोबर 8:30 आणि मी निघणार आहे 9 वाजता, कारण माझी ट्रेन आहे 10 वाजता कल्याणवरून. तर कसं ओढत बिडत न्यायला लागतंय माझं ना, कोण नाही आहे. तर इकडे ही जी बॅग घेतली ना ती एक बॅग घेतली मी आणि ही एक बॅग घेतली ट्रॉली. माझ्याकडे बॅगच नव्हती अशी छोटी, म्हणून मग जाऊन आणली काल डीमार्टमधून दुसरी. ही मी 2300 रुपयाला आणली बघा. ही ट्रॉली बॅग छान आहे, सफारीची आहे आणि मला हवीच होती त्याच्यामुळं मग घेतली. आणि आता जायचं आहे. यांनी नाही आहेत सोबत, माझं एकटी. मला इथून जायचं आहे रिक्षाने स्टेशनला, स्टेशनवरून लोकल पकडून कल्याणला आणि कल्याणवरून तिरुनेलवेली एक्सप्रेस पकडून जायचं आहे बेळगावला. म्हणजे मी बेळगावला चालले कारण आमचं माहेर जे आहे ते बेळगावला जवळ पडतं ना. कोल्हापूरला मग ती उलटी फेरी होती, परत कोल्हापुरातून जा वगैरे आणि तिथून गाड्यांचा बराच प्रॉब्लेम होतो, म्हणून मग मी बेळगावचंच केलं. तिथून मग आमचं 1 तासावरती माहेर आहे. चला मंडळी मग जाऊया. तर मंडळी छान मी अशी देवपूजा वगैरे करून घेतली, संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावून घेतली. आणि आता चला निघूया, वेळ झाला. 8:45 झालेत. मला 9:10ची काहीतरी गाडी आहे अंबरनाथ, ती पकडायची आहे. पोहोचले अंबरनाथ स्टेशनला रिक्षामधून. आता मला की तिकीट काढून जायचं आहे कल्याण स्टेशन. 8:50ची एक आहे कर्जत नाही, शिवाजी महाराज टर्मिनस. आणि 8:54ची पण आहे. पोचले कल्याणला, गर्दी नव्हती म्हणून बरं झालं. तर पुण्याहून साहेबांचं आमचं आगमन झालेलं आहे कल्याणला आणि मला भेटलेले आहेत बरोबर प्लॅटफॉर्मला. मी बघितलं नाही तुमच्याकडं, मी म्हणाले कोणी आलंय. तुम्ही बरोबर ओळखलं बरं लोकलचा. तर गाडी कुठं लागणार आहे?
आणि 5ला नाही लागली तर आणि डबल इकडे या काय आता हे आहे ना महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी लागली बघा ही तिरुपती कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस. मग तुम्ही काय जेवला की नाही? कसं जाता जेवून जावा ना. जे स्वयंपाक करते म्हटले तुम्हाला मी ऐकायला नाही. एवढा विचार करत नाही हो. जाऊ तिकडे घर बॅग घेऊन ये माझी. आणि आता बघा ना कुठं दौंड लागणार आहे वाटते ही. अरे देवा हे एवढ्या एस्केलेटर बंद करून ठेवले. अहो थांबा एवढं कुठं ओझं घेऊन चढताय. मग काय लोकांनी जायचं कसं? यांना पाठवले मी बघून यायला की कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार आहे. बंद पडले मध्येच. चला एस्केलेटर चालू झालं बाबा. सगळ्यात वरची सीट आहे अप्पर बर्थ माझं. आणि ते लेडीची चेंज केली सीट त्यांची S1मध्ये आहे. माझी S2मध्ये होती. मी इकडे आले त्या बहिणीमध्ये तिथे थांबल्या. त्यांना धारवाडला जायचं तिथं आले. अकरा वाजलेले आहेत. तुला थंडी नाही वाटत नाही म्हणजे थंडी असते. हलकेच गाडी म्हणून मोबाईल पण म्हणाला. आता डायरेक्ट सकाळी 9 वाजता बेळगावला पोचणार आहे ट्रेन. त्यामुळे बाय बाय गुड नाईट. पोचले बेळगावला. आता जायचं आहे मला इथून आमच्या गावी जायसाठी की नाही ट्रॅव्हल्स लागतात. इथून रिक्षानं आधी बोगरवेसला जायचं आहे. मग तिथून ट्रॅव्हल्स काय बस काय मिळेल ते बघू गावी जायचं आहे. असं मोठा प्रवास असतो. आणि शेतात आईकडे आमच्या शेतात घर आहे त्यांचं ते तिथून आणि मग गावातून आणि कोणतरी न्यायला यायला लागतं आहे. चला बघू भारती असेलच घरी आज. बेळगाव स्टेशन आहे. आपला इडली वडा फेमस आहे. ते मी वडा घेते. वेळ पण झाला 9:30 वाजले. तिकडून लिफ्टवरून आले आणि इकडे की नाही एस्केलेटर आहे. ये वाला एक ही हो गया ना. ये वाला तो ऊपर चढ़ने वाला है किधर हो गया. एक गोट झालं चालू.
उपयोगाचं नाही एस्केलेटर लावून इथं चालत पण नाही आहे. जिन्याने जायला लागेल बहुतेक. कोण जाईल एस्केलेटरहून चालत. आता हे एवढं ओझं उचलून खाली जायचं आहे. एस्केलेटर पण बंद पडलंय. फालतू काय करणार नाही ना देणं. आली बाई एकदाची खाली तू जाते. अशा गाड्या पण आहेत बरं का सामान न्यायला. या बाजूने त्या बाजूला रिक्षा पकडायची बोगरवीसाठी. ही बेळगुंदीपर्यंत मिळालेली आहे बस. तिथून आणि परत कुणाला तरी बोलवायला लागलं. तर बेळगुंदीमध्ये की नाही असा मस्त हनुमानजींचा पुतळा आहे. खूप वर्ष जुना आहे हा. बघा 1987चा आहे. आणि इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. इथं आमच्या आता भाऊजी येणार आहेत, म्हणजे आमच्या भारतीचे मिस्टर. मी वाट बघते त्यांची. छान आहे ना पुतळा हनुमानजींचा. जय श्रीराम प्रभू. आमचे भाऊजी आलेले आहेत. ये इकडा आहे कशी करा दी मला एक. या हे आहे आमची अनुश्री. हाय. लांबच्या लांब झाले नुसता. उंची बघ होय अनु. 10 वर्षाच्या पूर्वी उंची वाढली नाही. आता काय करतेस अजून अजून मेकअप करतेस काय होय दीदी. ए दीदी अजून केवढा मेकअप. आता काय रावायचं राहिलंय पिन. भरत्या गास नाही तुझी भांडी शिकली गेलो. चारलेस एदनू आत्या बरेसा बरे टोपी बिपी घालून आपलं तयार झाल्याशी गोव्यात जायला सारखं. काय करतेशी. हो कुठे ते हो पियू. हो गेलं. बोलाव ना तुला सरप्राईज दिलो. मग आधीच गाणीची नव्हतं तर काय. येण्याचं नाही म्हणून सांगू नको तुला यांना म्हणून. बरं तुझं लई आवडताय म्हणून तर आणलं मी तो बॉर्बनचा. ते काय ओळख की ते खावणले ते. हा ते काय असेल सांग. ते घे आईकडे द्यायला. चल दे ते आईचं दाखवते काढून. ते पण घे पिशवी पण घेते. चल हातपाय धुवून तो थांब ग. त्याच्यात काय आहे बघ पहिला. बालूशाही ग. ते डॉली दूस करलो दिवाळीत. दिवाळीत पीठ आहे आणले आणखी. घे घे बाई घे. पाय पोरांचं तसं राहत आहे ते. कसली भाजी केली वाटण्याची. थांब हातपाय धुवून येतो थांब. वाढ वाढ. कुणी केलंय ते सांग की. मीच केलोय की कोणी करताला.
घेतलेस. चला आमच्या बंधूरांना माहित नाही आम्ही आलेला इथे, त्यांना वेगळं सरप्राईज आहे हे. खरं सरप्राईज का संदे? खरंच काय सांगितले माझ्या तर ती 5 तारखेच्या नाव काय म्हटलं ते नाही म्हटलेस त्या माझ्या 5 तारखेच्या म्हटलेस अवघीच कधी दुपारचा फोन करलो होतो 5 तारखे दिवशीच कसं येईल आता कधी लग्नात जाऊ 5 तारखेचं. मी आत्ताच आलो म्हटलं. भारतींचं आमच्या घर बघूया एवढं काम झालेलं आहे कम्प्लीट. तर हा आहे घराचा पोर्च आणि हा आहे गाळा. गल्लीत घर आहे एकदम गावात, त्याच्यामुळं एक गाळा काढलेला आहे छोटा छोटा म्हणजे बी बराच मोठा आहे नि ग आहे की. चल गाणं. आणि इथं बँक ऑफ महाराष्ट्र आहे भारतींच्या घरासमोर. चल हे अनुश्री आपलं घर दाखवाले. चलो चलते हैं एंट्री मारते हैं. हाँ अनु बोलो आपका हमारे घर में स्वागत है. बोलो मन की स्वागत है. हा आहे पॅसेज, हे हा आहे हॉल. भरपूर कधी कधी झाडू मारतेस बघ ती घरात एवढ्या झाडू कधी मारतेस बघ म्हणलं. काय थोडा मोठा हॉल झालाय हा. भरपूर मोठं घर झालं माहिती आहे. झाडू मारी परंपरे होणार आहे तुझं. आणि हे आहे किचन. इकडे कट्टा बसणार नव्हे. ही किचनला आहे खिडकी. भरपूर मोठं झालं गे किचन बी. इथं ह्या कोपऱ्यात देव होणार आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये. ही बरोबर दिशा आहे. हां चला आता हॉलमधून आम्ही गेलो इकडं की इकडं आहे संडास बाथरूम. हां आधी आमचं सगळं सांगायला बघा अनु. हे आईबाबांची खोली अनुंच्या आणि ही यज्ञेश. होय बरोबरच आहे की आईबाबांची ग. असं नसतंय आईबाबांची असते आणि तुझी नी दादाची असते. आता असं थोडी असतं हो. तर का हिला की नाही आईशिवाय झोप लागत नाही म्हणून ना आधी ठरवून ठेवलं तसं असेल ना. पक्का सांगतो मी ही आईशिवाय झोपत नाही आजूबाजूला म्हणून ही दादाची नी तुझी रूम आहे. तू काय पण सांग मला. इकडे खिडकी आणि हे पाठीमागं जायची जागा ना. हां परड्यात हां एक्झिट घराची. आणि इकडून जिना आहे वरती जाण्यासाठी. वरचं बघितलं नव्हतं वरती मी. असं जिना आहे वरती जाण्यासाठी. आणि हे चिऱ्यामध्ये घर बांधले बरं का. इकडे वरती लय मोठं झालं नाही का वरती घर. हा आता ही एक रूम झाली आणि ही एक रूम ना. ह्या 2 रूम झाल्या बघा. वरती पण नको मोठा नको. मग हे कापऱ्यांसाठी फूड पाहिजेत की. हां वरती हे घालणार छत कौलं. हां खरं नाही हे बरं झालं वरती सेपरेट. काय पण झालं ना बायका इकडच्या इकडे राहू शकतात. हा मोठा हॉल झाला ना. हा हॉल मोठा झाला. आणि पाठीमाग समोरचा ओपन टेरेस आहे. हे मोळे हे समोर त्यांचं ओपन टेरेस आहे. असं आमच्या भारतींचं घर झालं आहे. आणि जेव्हा 2 किलो इथं खिडकी बसली ह्याला वय भारी. वरती वरती भारी आहे ना. आणि जिने चढून दम खालीवर. घर तयार झालं ना दाखवतो तुम्हाला. मे महिन्यापर्यंत तयार होईल. चला आता अनुश्री कुठे चालली. मामाच्या गावी सांग की. हा संदीप बरोबर आम्ही चाललोय आमच्या घरी. आता कुठे घेणार संदीप. पुढे घेणार. हा उचल वरती जरा उचल की आणू. हां
मध्येच घेतो गे वरती बस ते सांगतो. हा आम्ही मध्ये बॅग पुढं आणू मध्ये संदीप बॅग आणि मी मागं एवढी लोक एका गाड्यावर बसलेलो आहोत. इथले काजूची बाग आहे यांना मोहर लवकर आलाय काजूला तर ना सगळ्या झाडांना मोहर आलाय. घर आलेलं आहे. साई हाय चिमी आई दिसली का आई आता जेवलो मी. साई साई चिमी साई ओ मी दादा कुठे गेला म्हणलं हे आम्ही आमची चिमी. बरं ना हाय चिमी. अनुदास कुठेच नाही निकलचे ही आई. हाय लई नाही गरम नाही कर हाय थंड वाजवले हाय असं कर असं कर असं. दादांना आमच्या बरं वाटत नाही म्हणे लई काम करले दादा म्हणून तुझ्याला थंड थंड ताप सारखं अरे पडला पडलं पडलं चिमी चिमी पडलं उठ चिमू उठ उठ काय केले वारं दिले भातात हो नाही देते म्हणा काय केलेस तर देवायचं सफरचंद कापून दे खाऊन दे दादा डॉलूशाही करवलो का नाही घरात ते डॉलीच व्हायची दिलो तुम्हाला व्हायची डबा बनवून डॉली भारतीच व्हायची दिलो त्या खांदाच म्हटलं ना सफरचंद आणलो खा खा ते हातातलं खा संदीपच बी दे की आई अगं दे ग संदीप ड्रायव्हर गाड्या नव्हत्या मी बरोबर त्या उतारलो रिक्षातनं बोगरशीच बरोबर पैसे सोडे दिले नसेल त्यानं मला रिक्षावाल्यानं आणि बरोबर गाडी लागली नाही बरोबर दारातच पायातच गाडी आली मग त्या गाडीत बसलो आणि बेळगुंदीपर्यंत गेलो मग तिथनं सच्चून आणल्या सच्चूच बंद करलो तर